एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. किती शोधलं मी तुला. तू बस ना. मला बोलायचंय तुझ्याशी. हा, ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचंय. का? मी सकाळी खूप चिडले ना तुझ्यावर. तू रागावली असशील ना. हे म्हणजे मी काय असे खूप रागावले वगैरे नव्हते, पण माझा मग सगळा दिवसच खराब गेला पुढचा अख्खा. माझा पण दिवस खूप खूप वाईट गेला. सॉरी, मी तुझ्यावर चिडायला नको होतं. तुला खरं सांगू का, मी माझ्यावरच चिडले होते खूप. हो ना. हो, मला वाटलंच. प्रभात तर मला म्हणाला पण की बहिणीला एखादा SMS पाठव म्हणजे ती खुश होईल. मग मला असं वाटलं की मी जर का असं केलं तर तू माझ्यावर आणखीन चिडशील. मी करायला पण घेतला, पण नंतर मी काहीच केलं नाही पुढे. नाही ग, मी नसते चिडले तुझ्यावर. तुला खरं सांगू, मला वाटलं होतं की तुला फोन करून सॉरी म्हणावं, पण मग नंतर विचार केला की नाही, नको, त्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलूया. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ए, तू काय असं सॉरी बिरी म्हणू नकोस ना प्लीज वैनुडी. सॉरी राधा वहिनी. राधा वहिनी. याच वहिनी बिनीपेक्षा वैनुडी खूप छान वाटतं ना. वहिनी कसं कॉमन वाटतं ना खूप. वैनुडी कसं असं स्पेशल वाटतं की नाही. म्हणजे तू म्हणतेस ना वैनुडी, तेव्हा असं एकदम स्पेशल वाटतं, फक्त तुझं आणि माझं. हा, आपल्या सिक्रेट सारखं. खरंच खरंच. ओ. वैनुडी. या मला ना संसार नेहमी क्रिकेट सारखा वाटतो. म्हणजे संसारात 4-6 झाल्या नाहीत किंवा अशा टपाटप विकेट्स पडल्या नाहीत ना तर बोर होतं. म्हणजे एक एक रन काढून खूप स्कोर होईल पण बघायला मजा येत नाही ना. अरे मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? कधीतरी सिरियस हो आयुष्यात. अरे खूप गंभीर प्रश्न आहे हा. अरे मी काय चुकीचं बोललो का? आता मला सांग, तुझ्यात आणि वल्लीच्यात भांडण झालं नाही, वल्ली तुला काही बोलली नाही, तिचा आवाज तू ऐकला नाही, तर कसं वाटेल तुला? मॅच फिक्स आहे असं वाटेल मला. है ना. हा, म्हणजे संसार आणि क्रिकेट रटाळ झालं ना तर बघायला मजा येत नाही. नाही नाही, हे थांबायलाच हवं. घना आणि राधा यांच्यात भांडण व्हायलाच हवं. त्याशिवाय ना त्याला संसारातली खरी मज्जा काय ना ते कळणारच नाही. कसं होतं की राधा आहे ना, राधा ती काय करते, एक बॉल टाकते आणि म्हणते राजा 1 रन काढ, आणि आपला घना टुकुक करतो आणि म्हणतो राणी 1 रन काढतो. हे असं असतं, हे असं असतं. नाही नाही दिग्या, ह्या मॅच या संसारात ना रंगत यायलाच हवी. दिग्या कर कर काहीतरी कर. कर म्हणजे भांडण लाव. मी हो, मी भांडण लावतो. भडो भडो भांडण. मी तुझ्या पापात सहभागी नाही रे बाबा. दिग्या, तू माझा वाल्या कोळी करणार आहेस?
अरे वल्लीचं कुहूचं ज्ञानाचं काय होईल? ठीक आहे, हे भांडण घडवणं हे पाप नसून पुण्याचं काम आहे आणि हे तू केलंच पाहिजेस. धर ते धनुष्य, नसा ताणून नेम लाव. कुठे तोपर्यंत मी जरा विचार करतो. काय करायचं? मग घनश्याम, आज खूप दिवसांनी ऑफिसमध्ये? खुश का खुश? त्यात काय खुश व्हायचं? का नाही व्हायचं? हे बघ, आपण आपल्याला हवं तेव्हा आनंदी होऊ शकतो घनश्याम. काय म्हणाले पप्पा? आनंद लुटायची ऑफर दिली की नाही? तुला कसं कळलं? न कळलं काय झालं? माझे तीर्थरूप आहे, ते काय म्हणणार ते कळतं मला. मग काय प्लॅन? कधी जाणार आनंद लुटायला? घनश्याम, मी पण ठरवलंय आनंद लुटायचा भरपूर, सतत, नेहमी, 24 तास. काय? ए राधा, हे बघ, मला मान्य आहे की तू फ्रस्ट्रेट वगैरे झालेस आणि तुझी चिडचिड झाली, पण आनंद लुटायचे आणखीन अनेक चांगले मार्ग आहेत. हा, तू असं तुला वाटतंय तसा आनंद नाही, पप्पा लुटतात तसा आनंद नाही. आनंद म्हणजे असं एक सगळं असं आयुष्यात आनंदी राहायचं. तसल्या आनंद लुटायची गरज नाहीये घनश्याम मला. हा, मग ठीक आहे. नाही म्हणजे तसं राधा, पण तू आज जाम खुश आहेस. हो, म्हणजे एकदम हॅपी हॅपी. खूप. सकाळी एवढी चिडचिड गेलीस तू आणि हा, सकाळी झाली थोडी चिडचिड, थोडी जास्त झाली. थोडी जास्त? खूप जास्त झाली, खूप जास्त झाली. पण घनश्याम, आता मला कळलेलं आहे की उद्या आपलं आयुष्य कसं असेल, उद्या आपल्या आयुष्यात कोण माणसं येतील, हे मोठे गौण आहेत. कारण आज जे आहे ना ते महत्वाचं आहे. म्हणजे बघा, आज जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत ती उद्या नसतील, म्हणून आज त्यांच्याशी वाईट वागायचं हे चुकीचं आहे. कारण आपलं जे आयुष्य आहे ना ते आपण असं फुलफ्लेज जगलं पाहिजे. कारण घनश्याम, आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तू ज्ञानासारखं का बोलतेस राधा? काय रे, ए आपला ज्ञाना पण खूप गोड आहे. काय? राधा, तुझ्यात नक्की काहीतरी तांत्रिक बिघाड आहे. ज्ञाना गोड आहे? हो. नाही, तू खूप खुश आहेस. तुला ज्ञाना आणि गोड म्हणजे हे घनश्याम, मी ना खरंच मी ना अशी इतकी खुश आहे. म्हणजे मला ना असं घनश्याम कुणातरी अशी घट्ट मिठी मारावी असं वाटतंय, किंवा असं ना जाऊन कोणाचं तरी असे गळ असे ओढावेसे वाटतात, किंवा असं कोणाला तरी असं. माझं नको का? काय राधा, तू खरंच प्रचंड खुश आहेस. तू मला विचारतेस गाळ का ओढू नको? हेच ती वेळ. ऐक, मला तुला काहीतरी सांगायचंय. इनफॅक्ट मला तुझ्याकडनं काहीतरी हवंय. काय हवंय? माझ्या ऑफिस मधले मित्र आहेत ना, ओके, आम्ही सगळे एकत्र डबा खातो आणि म्हणजे माझा डबा ते खातात. ते असं म्हणत होते की त्यांना एकदा तुझ्या हातचं जेवायचं. माझ्या हातचं? कधी? उद्या. अरे तू काय समजतोस काय मला? घनश्याम, माझ्याकडे काही जादूची छडी आहे का की एका रात्रीत सगळा स्वयंपाक मला जमणार आहे? तू असं कसं प्रॉमिस दिलंस ऑफिस मध्ये? अगं, आता तू खुश होतीस ना, आता म्हणत होतीस की कोणाचं तरी गाल ओढावंसं वाटतात, कोणाला तरी. आता एकदम चिडू नकोस. मला आत्ता सुद्धा करावं असं वाटतंय, पण रागानी. काय
वैताग आहे अरे. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट, इट्स सिम्पल. सिंपल. हा, मी स्वयंपाक करणं सिंपल. अगं हो, कारण तुझे व्हेजचे वांदे आहेत ना, पण आमच्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालतं आणि तुला भुर्जी उत्तम बनवता येते. हो, मला भुर्जी येते. हा, मी ऐकलंय दिग्या काका वल्लभ काकाकडनं की असं ते बोट चढत होते, त्यांना उरली नाही भुर्जी. आणि कसं आहे, तू माझ्या आजीकडनं परमिशन काढलीस ना घरी नॉनव्हेज बनवायची, प्रॉब्लेम सॉल्व्ह. ग्रेट. मी पुन्हा एकदा हॅपी झालेली आहे घनश्याम. ग्रेट, तू हुशार आहेस. आयुष्यभर लक्षात ठेव की तुझं लग्न एका अत्यंत हुशार माणसाशी झालेलं आहे. येस. हे पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय आहे प्रॉब्लेम होता? अगं तू भुर्जी देऊन उद्या डब्यात, हा, म्हणजे मला उद्या तुझ्या हातची भुर्जी खाता येणार नाही. का? अगं ती इतकी बेस्ट होणार की बाकी सगळे डबा सफाचट करणार ना. हॅपी काय कसं? मी पण हॅपी. कसं एक हॅपी. हॅपी. कशावरूनही होतं रे, नवरा बायकोच्या भांडणाला निमित्त लागतं का? अरे पण ते आपल्यासारख्या सामान्य जोडप्यांचं रे. घन आणि राधाचं वेगळं आहे ना. साधं पेपर जास्त वेळ वाचत बसलं ना तरी सुद्धा होतं. अरे साधी हाकेला ओ नाही दिलं ना तरी होतं. लग्नाचा वाढदिवस विसरला की होतच होतं. मग आता आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत थांबायचंय का? साडीचं कौतुक केलं नाही, दिसण्याचं कौतुक केलं नाही ना तरी सुद्धा होतं. अरे साधे 2-4 रुपये हिशोबात इकडे तिकडे झालं ना तरी होतं. 2-4 हजार म्हणायचंय का तुला? घन आणि राधाबद्दल बोलतोय ना आपण, मग माझ्यावर कशाला घसरतो तू? कशावरून चिडतात बायका? आपल्याला काहीच कसं सुचत, नवीन काही सुचलं ना आपल्याला तरी चिडतात बायका. असं कसं सतत नवीन खूळ येतं तुमच्या डोक्यात म्हणून. आणि काही सुचलं नाही ना तर म्हणतात अहो काहीच कसं सुचत नाही तुम्हाला म्हणून बोलतात. म्हणजे ना मला एक कळत नाही की राधाला कशाचा राग येत असेल. म्हणजे घना काय वागला किती चिडेल. असं ना राधाचा आवाज ना असा तार सप्तकात लागला पाहिजे. असा तार सप्तकात लागला ना की मग अशी घनाची मान अशी खाली जाईल. काय मजा येईल हे दृश्य बघायला. दिग्या हे घडायला पाहिजे घनाच्या बाबतीत. तोपर्यंत ना आपल्यासारख्या पुरुषांची खरी व्यथा त्याला कळणार नाही रे. दादा आपल्या दोघांनाही टक्कल पडले. आपण किती दिवस डोकं खाजवत बसणार आहोत. अशी ना एक चूक व्हायला हवी का? एक चूक आणि मग आयुष्यभराची विश्रांती. अंडा भुर्जी. नाही तू अंडा भुर्जी नको करूस. का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.